स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचत असते। खूप छान छान तुम्ही कमेंट्स देताय आणि जसा वेळ मिळेल तसा रिप्लाय सुद्धा देत असते। बऱ्याच ताईंना माझा नंबर हवा होता, पण काय झालंय मी बऱ्याच जणींना दिलेला, पण सारखं तेच ताई व्ह्यूज का वाढत नाही, सबस्क्रायबर का वाढत नाही, काय म्हणजे सारखं मग तेच कॉल येत आहेत। त्यामुळे मी ताईंनो प्लीज आता द्यायचं बंद केलेलं आहे। त्यामुळे प्लीज कोणी रागू नका। मला जसा वेळ मिळेल तसा मी तुमचे चॅनल पाहून तुम्हाला व्यवस्थित गाईड तर करेनच। आता सगळ्यात मला म्हणजे बऱ्याच वेळेला कमेंट होती की ताई YouTube चॅनलसाठी कोणतं बँकेचं अकाउंट जॉईन करायचं। माझा प्रॉब्लेम काय झालेला तो तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं आणि मग मी त्यानंतर काय केलं, SBIचं अकाउंट म्हणजे तिथे म्हणजे गुगल ॲडसन वरून बंद करण्यात आलेलं माझं, पण बँकेत अकाउंट चालू होतं। त्यानंतर म्हटलं आता कुठे काढायचं म्हणून मी HDFC ICICI बँक आहे ना त्यामध्ये गेले आणि मला आता म्हणजे महाराष्ट्र बँकेत आहे, SBI मध्ये अकाउंट आहे, त्यामुळे असले या बँकेत मी कधी गेले नव्हते। तर त्यांनी मला कमीत कमी 10,000 डिपॉझिट ठेवायला सांगितलं। मला एवढा शॉक बसला। मी म्हटलं अहो आम्ही म्हणजे पहिल्यांदाच अकाउंट खोलते, ठीक आहे, पण म्हटलं मी काही जॉबला हे नाहीये, एवढं 10,000 कसं ठेवणार। तर त्यांनी सांगितलं नाही आमचा मॅडम रूलच आहे की कमीत कमी 10,000 पाहिजे तुमच्या अकाउंटला, म्हणजे कंपल्सरी आहे 10,000 ठेवायचे। आता आपण तर एवढे ठेवू शकत नाही ना, आपण नुकतेच व्हिडिओ म्हणजे अजून पेमेंटचा पत्ता नाही, एवढं कुठे ठेवणार। मग मी तिथे नाही अकाउंट खोललं। यानंतर युनियन बँक पण छान आहे, तिथं 1,000 म्हणजे डिपॉझिट ठेवून तुम्ही अकाउंट खोलू शकता। युनियन बँकची पण सर्व्हिस छान आहे। यानंतर मी कोटक महिंद्रा बँक आहे ना तिथं अकाउंट खोललं, पण त्यांनी काय सांगितलं तुम्ही 5,000 डिपॉझिट आज भरा आणि उद्या अकाउंट ऍक्टिव्ह झालं की लगेच काढून घ्या, म्हणजे 24 तासाच्या आत काढून घ्या। मग मी तिथं काढलं आणि मला त्यांची सर्व्हिस खूप छान वाटली, कारण मी आज अकाउंट काढलं, दुसऱ्या दिवशी तिथं गेले, माझं अकाउंट ऍक्टिव्ह झालेलं। ठीक आहे, मी 5,000 भरलेले, त्यातले 3 काढले, 2 ठेवले, कारण म्हटलं युट्यूबच्या पेमेंटसाठी तिथं बॅलन्स आपल्याला एवढा तरी ठेवावा लागतो। आणि घरी आल्यानंतर मी ते अकाउंट गुगल ॲडसनला दिलं, लगेच दुसऱ्या दिवशी तर तिसऱ्या दिवशी तर मला पेमेंट जमा झालं। म्हणजे कोटक महिंद्राची सर्व्हिस तर मला छान वाटली आणि व्यवस्थित आवडली सुद्धा। आता जर तुमचं कोणत्याही बँकेत अकाउंट असेल ना तर तुम्ही फक्त बँकवाल्यांना जाऊन म्हणजे ऑनलाईन काही घेऊ नका, कारण मी ऑनलाईन स्विफ्ट कोड घेतलेला, त्यामुळे माझा प्रॉब्लेम झालेला। तुम्ही बँकेत जावा, त्यांना सांगा की असं मी यूट्यूबवर काम करते आणि मला स्विफ्ट कोड पाहिजे। माझ्या बाबतीत एक किस्सा घडलेला सांगते। काय झालेलं तुम्हाला सांगितलं ना, SBIचा माझा प्रॉब्लेम झालेला। मला बोरवलीतून कांदिवलीला मोठी ब्रँच आहे तिथं पाठवलेलं, तर तिथे एक सर होते, तर त्यांनी मला विचारलं की मॅडम काय तुमचं काम आहे। तर मी सांगितलं की माझं असं यूट्यूबचं पेमेंट आहे, ते पाठवलेलं आहे यूट्यूबनं, पण ते जमा नाही झालेलं दाखवत नाहीये, मला फक्त चेक करायचं आहे। तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं की यूट्यूबकडनं पेमेंट येतं। मी म्हटलं हो, तर ते म्हटले नाही अहो मी आज पहिल्यांदाच ऐकतोय। बापरे, मला पण शॉक बसला। मी म्हटलं म्हणजे माझी तर म्हटलं हे असं का माझी गंमत करतात। मी म्हटलं अहो सर गंमत करू नका, ठीक आहे, आम्ही घरातून जरी यूट्यूब चॅनल चालवत असलो, सर्वसामान्य वाटत असलो, तरी असं काही नाही, आमच्याकडे पण काहीतरी स्किल आहे ना। ते म्हणजे त्याबद्दल नाही की हो मॅडम, पण यूट्यूबमधनं पेमेंट येत आहे हे मला आज पहिल्यांदा कळलं। म्हटलं आता अशा माणसांना काय बोलणार, म्हणजे अशी माणसं आपल्याला टप्प्याटप्प्यावर भेटतात जी आपल्याला असं वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतात की काय थोडेच यूट्यूबवरनं पैसे मिळतात, म्हणजे असतात बघा, तुम्हाला अनुभव येतील। पण खरं सांगू का, आहेत यूट्यूबमध्ये पैसे आहेत, त्यासाठीच आपण मेहनत करायची आहे। आणि म्हणजे युनियन बँक आणि कोटक महिंद्रा बँक तिथं मी सांगितलं ना यूट्यूबमधून मला, तर त्यांनी आम्हाला सांगितलं हा माहिती आहे आम्हाला, कारण इंस्टावाले बरेच जण आमच्या म्हणजे बँकेतून अकाउंट खोलतात, त्यामुळे तुम्ही बिनधास्त खोलू शकता। म्हणजे त्यांनी असं व्यवस्थित मला मदत केली, म्हणून सांगते जर तुम्हाला तुम्ही अजून अकाउंट खोललं नसलं ना तर कोटक किंवा युनियन बँकेत खोलू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि त्यांनी मला म्हणजे यूट्यूबकडून मेल आलेला ना ज्यावेळेला की माझं अकाउंट बंद केलं, त्यावेळेस त्यांनी मला मेलमध्ये सांगितलेलं की तुम्ही दुसरं एखादं अकाउंट म्हणजे दुसऱ्या कोणाचं तरी अकाउंट देऊ शकता, असं काही नाहीये की आपलंच अकाउंट दिलं पाहिजे। म्हणजे काय झालंय, बऱ्याच जणांनी ना बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्यात, हे करा ते करा, नाहीतर असं होईल तसं, त्यामुळे आपण भीतोय।
पण एक खरं सांगू का, असं काही नाही, आपण व्यवस्थित प्रॉपर गेलो ना, आपल्याकडचे जे कागदपत्र आहेत ना तीच व्यवस्थित आपण सबमिट केली ना, काही कुठेच प्रॉब्लेम येत नाही असं मला वाटतं. आणि ठीक आहे, आता मी माझं कोटक महिंद्राचं अकाउंट आहे, जरी ते मी चेंज केलं ना नेक्स्ट महिन्यात पेमेंटच्या वेळेला, म्हणजे SBIचं दिलं, तिथला स्विफ्ट कोड आणून जर मी करारचा स्विफ्ट कोड घेऊन जरी दिलं ना तरी तिथं व्यवस्थित पेमेंट जमा होईल. म्हणजे असं काही नाही, आपण अकाउंट सुद्धा चेंज करू शकतो. त्यामुळे प्लीज कोणी घाबरू नका. आणि पॅन कार्डचं सांगायचं म्हणजे आपलं तिथं जे ॲड्रेस व्हेरिफिकेशन असतो ना, तिथं आपला परमनंट ॲड्रेस द्या, तुमचा कुठलाही परमनंट ॲड्रेस असू द्या, तो व्यवस्थित द्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जरी तुम्हाला असं वाटतंय की ॲड्रेस तुमचा चुकला असेल किंवा काहीतरी, तुम्ही चेंज करायला तिथं ऑप्शन असतात, असं काहीच घाबरायचं कारण नाही आहे. फक्त आपल्याला एक भीती घातलेली असते बऱ्याच युट्यूबरांनी की असं करू नका, असं होईल, तसं करू नका, तसं होईल, पण काही नसतं, व्यवस्थित होतं सगळं. हा माझा अनुभव आहे. आणि जरी तुमचं म्हणजे असेल ना कुठल्या अकाउंटमध्ये, तर डबल अकाउंट खोलण्याचा प्रयत्न करू नका. आहे तिथेच जावा, स्विफ्ट कोड विचारा आणि व्यवस्थित फॉर्म भरा, तुम्हाला सुद्धा पेमेंट जमा होईल, काही प्रॉब्लेम येणार. आणि दुसरी एक सगळ्यांची विचारली जाणारी कमेंट म्हणजे, ताई व्ह्यूज कमी येत आहेत, सबस्क्रायबर कमी होत आहेत, काय सांगू का, आता एप्रिल मे महिना, एप्रिलमध्ये प्रत्येक म्हणजे मुलांच्या परीक्षा चालू असतात, तुम्हाला तरी माहिती आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला यूट्यूबवर व्हिडिओ बघितले जात नाहीत, त्यामुळे सुद्धा. नंतर IPLच्या ह्याच्या मॅच चालू आहेत, नंतर यात्रा निमित्त किंवा फिरायला जाणं, हे गावाकडे येणं जाणं चालू असतं. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे एप्रिल मे महिना सगळ्यांचा बिझी असतो, त्यामुळे बऱ्याच वेळेला व्हिडिओ बघितले जात नाही, त्यामुळे आपल्या व्ह्यूज कमी येत आहेत. पण आपण नाही सोडायचं, आपण आपलं काम करत राहायचं. कारण जरी एक दिवस व्हिडिओ टाकत राहिलो तरी 2-2 जरी तास वाढले तरी म्हणजे काय म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, अगदी तसंच आहे. थोडे जरी आपलं साठत गेलं ना तरी पुढे आपल्याला त्याचा फायदा होत असतो, प्रत्येक व्हिडिओचा फायदा होत असतो. आता मी पण माझं पुढच्या महिन्यात 1 वर्ष होईल, मी सांगेन तुम्हाला कधी चॅनल खोललेला. मग मला तर असं म्हणजे चांगला अनुभव आलाय की आपण जर व्यवस्थित काम केलं ना काही कुठे प्रॉब्लेम येत नाही. फक्त इथं एकच आहे की आपण डेली काम करावं लागतं. आणि पॅन कार्ड बद्दल सांगायचं होतं, बऱ्याच जणांचं अजून म्हणजे पॅन कार्डला नावच व्यवस्थित नसतं किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो. प्लीज आत्ताच तुम्ही जे आपल्याला यूट्यूबसाठी गरजेचं आहे ना ते आधीच तयारी करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्यावेळेला तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे प्लीज प्रत्येकाने आधार म्हणजे पॅन कार्ड ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी आणि पेमेंटसाठी बँकेचं अकाउंट व्यवस्थित करून ठेवा. फक्त आपल्याला स्विफ्ट कोड महत्त्वाचा आहे, बाकी कोणत्याही तुमचं बँकेत अकाउंट असू द्या काही प्रॉब्लेम येत नाही. आणि असं सांगितलं जातं की डॉलरला जास्त चार्जेस पडतात खाजगी जर बँकेत अकाउंट असलं तर, तसं काही नाही आहे. कारण माझं तर काय एका डॉलरला 40 पैसे असं काहीतरी त्यांनी कट करून घेतलेलं, एक 45 ते 50 रुपयेपर्यंत काहीतरी माझे सगळ्या डॉलरचे कट करून घेतलेले. मग तेवढं तर ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला लगेच फास्ट सर्व्हिस पाहिजे तर तेवढं पण सहन केलंच पाहिजे ना. त्यामुळं कुणी सुद्धा काही सुद्धा टेन्शन घेऊ नका. मी तर वेळोवेळी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला अजून कसं जास्तीत जास्त यूट्यूबमध्ये पुढे आणता यावं यासाठी मी भरपूर प्रयत्न करणार आहे. आणि एप्रिल मे मध्ये तर आपल्याला बऱ्याच वेळेला सुट्टी असते, त्याचा फायदा ह्या वर्षी आपण काहीतरी करून घ्यायचं. माझं प्लॅनिंग आहे डोक्यात. फक्त आता मुलांच्या परीक्षा आहेत, सगळ्या माझ्या ताई बिझी असणार आहे, त्यामुळे थोडंसं मी पण ते प्लॅन करत नाहीये. पण जशा सुट्ट्या लागतील ना 1 मे पासून मी नवीन एक काहीतरी करणार आहे की ज्याचा फायदा सगळ्या ताईंना होणार आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला काही प्रश्न असतील यूट्यूबच्या संदर्भात ते विचारत जावा. मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करते. काय झालेलं असतं, मी व्हिडिओत त्याचं उत्तर दिलेलं असतं आणि खाली कमेंट मला आलेली असते. त्यामुळे प्लीज व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकत जावा, म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत जाईल.